हा आमचा स्पष्ट आरोप आहे. सुषमाताई, जसं तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्याचबरोबर सरकार काय करू शकतं, कुठे नेमकी कोंडी होताना दिसतीये आणि इच्छा तिथे मार्ग, हे सरकार दाखवणार का? नरेंद्र पाटीलजी, तुमच्यासाठी हा थेट प्रश्न आहे. सरकारनं ज्याप्रमाणे आता आंदोलनाची 1 दिवसाची परवानगी दिली आहे, पोलीसही तेच सांगताना दिसतात. त्याचप्रमाणे आरक्षणही देऊन टाकलं जाणार असं वाटतं का? महायुती सरकार या संदर्भामध्ये आता काय प्लॅनिंग करताना दिसतंय? प्रत्येकाला उत्तर हवंय. आरक्षण कधी आणि केव्हा? नरेंद्रजी. चर्चेला सुरू करत असताना दोन वक्तव्य, त्यामध्ये पहिला मुद्दा मी आज स्पष्ट करतो की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शुक्रे कमिटीची स्थापना झाली आणि महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र हे शोधण्याची एक मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली. त्याच्यामुळे जे काही अगोदरचे वक्ते बोलले की हे ऑलरेडी आम्हाला मराठा समाजाला जे कुणबी आहेत त्यांना ऑलरेडी ओबीसी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे. आता हा विषय दुसरा झाला. आता आमच्या ताई आता बोलल्या, त्यांचं आणि भाजपचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काही प्रेमाचं नातं आहे ते आम्ही समजू शकतो. कारण त्यांच्या माहितीसाठी सांगतो की 2016ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यावेळेला या ठिकाणी गायकवाड समिती त्या ठिकाणी झाली. गायकवाड समितीच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 1980च्या नंतर पहिल्यांदा मराठा समाजाला त्या ठिकाणी आर्थिक निकषावरती आरक्षण एससीबीसी मधून मिळालं. कालांतराने त्यांचे जे नेते राज्याचे मुख्यमंत्री झाले उद्धवजी ठाकरे, त्यांना ते टिकवता आले नाही. आता मूळचा मुद्दा जो तुम्ही प्रश्न विचारला की या सगळ्या आंदोलनाची भूमिका, नक्कीच आंदोलनकर्ते आहेत, त्यांना त्यांचं आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल त्यांचं स्वागत मुंबईमध्ये सगळ्यांनीच केलेलं आहे. परंतु एकंदरच या विषयावरती ज्यांनी काम केलेलं आहे त्याला अपशब्द बोलून किंवा त्यांची निंदा करून तुम्ही आरक्षण कसं काय घेऊ शकताय? म्हणजे माझा विषय असा आहे की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरच गायकवाड आयोग झालं, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये ते आरक्षण गेलं, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, परत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, परत सारथी आणि अण्णासाहेब पाटील, म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 1.5 लाख, त्याचबरोबर 3 लाख आज मराठा एमपीएससी या सगळ्या प्रकारामध्ये सारथीमधून पास झालेले आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीने या राज्यामध्ये या मराठा समाजाला जे काही खारीचा वाटा समजून ज्यांनी कायदेशीर आणि घटनेशीर दिलेले, आपण त्यांची निंदा करणं आणि त्यांना अपशब्द बोलणं. आमच्या अजितदादा पवारांनी आत्ताच अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये 300 कोटी दिले, म्हणजे 750 कोटीमध्ये पहिला हप्ता 300 कोटीचा त्वरित दिला. म्हणजे एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा आमचे अजितदादा असो, हे सरकार मराठा समाजाच्या प्रत्येक गोष्टीला बारकाईने हालचाली करत त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. आता हे होत असताना काही लोकांचा जो हट्टाचा स्वभाव आहे तो कसा बदलता येईल त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता कमिटी तयार केली आहे. नक्कीच विखे पाटील साहेब नगर जिल्ह्यातले आहेत, त्यांना याबद्दलची पूर्ण जास्तीची माहिती आहे. ते याच्यामध्ये चांगलं काहीतरी मार्ग काढतीलच ना. बरं, आपण एका बाजूला म्हणताय की मार्ग कुठेतरी काढला जाईल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडनं देखील आपल्याला अपेक्षा आहे. मात्र ज्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटलांनी आज